आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा रायगड जिल्ह्यात जनसंवाद दौरा। महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची ओळख कोरोना काळामध्ये अखंड महाराष्ट्राला झाली ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 2 दिवसांचा रायगड जिल्ह्याचा जनसंवाद दौरा हा चालू आहे। या अनुषंगाने दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पहिली सभा पेण, दुसरी सभा चौल व तिसरी सभा रोहा येथे आयोजित केली होती। रोहा येथील सभेसाठी जाताना उद्धव साहेब ठाकरे यांचा ताफा चणेरा येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर थांबवण्यात आला। नंतर स्वतः उद्धव साहेब ठाकरे यांनी गाडीतून उतरून शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व पुढच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झाले। रोहा येथील सभेमध्ये अनंत गीते यांनी खासदार तटकरे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला। रोहा ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही। लोकसभेवर पराभव दिसून येत असल्याने तटकरे हे राज्यसभेवर जाण्याची भाषा बोलत आहेत असे आव्हानात्मक भाषण केले। उद्धव साहेबांनी आपल्या भाषणात मोदी सरकार व फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपाकडून करण्यात येत आहे असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये काढले। प्रत्येकाच्या पाठी ईडी लावण्याचे काम भाजपा हे फार सक्षमपणे करत आहे असे उद्गार काढले। साहेबांचे ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजी आणि शिवसैनिकांच्या उधळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये जोरदार स्वागत केले गेले। सभेच्या वेळी रोहा तालुका शिवसेना कार्यकारिणी उत्तम नियोजन व हुरूस मैदान पूर्णपणे भगवे झालेले दिसून येत होते। यासाठी तालुका प्रमुख समीर शेडगे, रोहा शहर प्रमुख दीपक तेंडुलकर, माजी शहर प्रमुख व गरुडझेप फाउंडेशनचे अध्यक्ष दुर्गेश नाडकर्णी तसेच रोहा तालुक्यातील तमाम पदाधिकारी व शिवसैनिकांनी फार मेहनत घेतल्याची दिसून येत होती। यावेळी घेतलेल्या काही प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये आपण जोरदार मुसंडी मारण्याची दिसते, काय सांगाल? याची खरी सुरुवात तर नागोठण्यातून झालेली आहे। नागोठण्याला ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती, तिथेही जी राष्ट्रवादी आहे, शिंदे गट आहे, त्याच्याबरोबर फुटीर भाजपचे काही माजी आमदार आहेत, आत्ताचे आमदार आहेत, हे सगळे एकत्र येऊन नागोठण्यात निवडणूक लढवायला आले होते आणि या सगळ्यांचे कार्यक्रम नागोठण्यात झाले होते। आणि सगळ्यांचे कार्यक्रम होऊन सुद्धा पूर्वी जो मला विजय मिळायचा, 11 सीट यायच्या, 10 सीट यायच्या, 200 मतांनी यायच्या, सरपंच 100-200 मतांनी यायच्या, यंदा 1500 मतांनी सरपंच आलेला आहे। म्हणजे थोडक्यात 1 सीट फक्त त्यांना 2 मतांनी मिळाली। म्हणजे या सगळ्या आघाडीचा याची सुरुवात नागोठण्यात झाली आणि ती सुरुवात अतिशय जोरदार अशी झाली आणि जनतेच्या मनामध्येच खरं आहे। आपण सर्व जनता जी आहे महाराष्ट्रातली कुठल्या ना कुठल्या पंथाशी जुडलेली आहे, मग हिंदू असो, जैन असो, मुस्लिम असो, आणि त्यांना ह्या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत। राम मंदिर तर पाहिजेच। मी स्वतः पहिल्या कारसेवेमध्ये अयोध्येला गेलो होतो, 13 दिवस मी अटक होतो। 90 सालची कारसेवा अतिशय भयानक होती। मुलांची यादवचं सरकार होतं, निष्ठा गोळ्या घालायची। अशा ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने गेलो आम्ही। यांना ओळखत नव्हतो कोणाला, पण माननीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे। त्यावेळेला महाराष्ट्रातले जेवढे कारसेवक गेले होते त्यात 80% कारसेवक हे शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने गेले होते आणि आज तेच शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेवरती उलटलेले आहेत आणि हे सगळे विचार असे घराणे आहेत। आणि या सगळ्या तुटापुटीचं राजकारण आहे। जनता मतदान देण्याचा जो हक्क असतो ना, हा कोणी हिरावून घेऊ शकत नाही। तुम्ही आज तोडाल काही कराल, पण ज्या दिवशी पेटी समोर येणार आहे त्या पेटीमध्ये भरघोस मतदान ह्या विचारालाच येणार आहे, उद्धवजींच्या विचारालाच येणार आहे। हा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला सगळ्या ठिकाणी तिन्ही विधानसभेमध्ये दिसलेली। आता पुन्हा उद्या 3 मतदारसंघात पुन्हा सभा आहे। उद्धव साहेबांनी आम्हाला असं सांगितलं होतं, सभा आम्हाला जनतेला मला संवाद करायचा म्हणून खूप मोठ्या आम्ही जिल्हा वाईज सभा घेतलेल्या आहेत, विधानसभा मतदारसंघ वाईज घेतली आणि थेट जनतेशी संवाद करताना त्यांनाही आनंद वाटतो। जनता काही नसताना सोबत येते त्याचाही त्यांना उत्स्फूर्त असा आनंद वाटतो आणि म्हणून ते आज रस्त्यावरती आलेले आहेत, उतरलेले आहेत आणि जनतेमध्ये येऊन बसत आहेत, जनतेमध्ये राहत आहेत। जनतेच्या राहण्याचं, खाण्याचं, पिण्याचं, त्यांचं जे काय असेल ते सर्वांच्या सोबत असतं। म्हणजे असा नेता आपल्याला परत महाराष्ट्रात होणे नाही। आपण बघतो नेता कोणाला तर चौकटीमध्ये बसतो, चौकटीमध्ये सगळ्या गोष्टी असतो, तर असा जनतेमध्ये राहणारा नेता
उद्धवजींच्या रूपाने तो भेटला, ज्याला इंडिया आघाडीने महाराष्ट्राचं नेतृत्व काँग्रेस असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, वंचित आघाडी असेल, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्यांनी उद्धवजींचं नेतृत्व मान्य केलं. पण नेताच त्या पद्धतीने स्पष्टपणे वागतोय, कुठल्याही दृष्टीने त्यांच्या डोक्यामध्ये दुजाभाव नाही आहे आणि सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. म्हणून सर्व समाजात मुस्लिम बांधव आहेत, माझ्यासारख्या जैन माणसाला सुद्धा त्यांनी पुढे आणलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी सन्माननीय बाळासाहेब असतानाच होतं, कधी कोणाची जातपात कधी कोणाला विचारित नव्हती. आणि आज तसंच राजकारण महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये दिसणार आहे. आणि आज मी सगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे, संघर्षातून सत्ता मिळणार आहे. आपल्याला सहज सोपी नको आहे सत्ता, संघर्षातूनच पाहिजे, तेव्हा जनतेला आणि सत्ताधारी लोकांचं नातं जुळतं चांगलं. आणि तो विश्वास आज त्यांनी दिला, त्यांनी भाषणात सांगितलं साहेबांनी, तर तुमचा कधीच विश्वासघात नाही करणार. आणि जनता त्यांच्यासोबत वेळी आहे, ती पूर्णपणे पेटीत शिवसेनेच्या सोबत राहील, इंडिया आघाडीच्या बरोबर राहील. हे तिन्ही सभेतनी आपल्याला दिसलेलं आहे. आणि आज रोहात काय आपण म्हणतो बालेकिल्ला आहे, कुठे बालेकिल्ला? बालेकिल्ला असतं तर आमची सभेच नसती झाली, सभेमध्ये लोकच नसती, धरून लोक आणायला लागले. पण उत्स्फूर्तपणे या ठिकाणी अख्खा तालुका, नागोठणा असेल, चणेरा भाग असेल, आपलं श्रीवर्धन मतदारसंघातला बालगाव एरिया असेल, रोहा शहर असेल, कोलाड मतदारसंघ असेल, हे सगळे लोक या ठिकाणी. साहेब, फार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणत होतात, पण आज शिवसेनेचा किल्ला झाला. कसं काय सांगाल? लोकांची समज आहे का राष्ट्रवादीचा बालेकिल्ला रोहा तालुका आहे. आपण बघत गेलात तर या रोहा नगरपालिकेमध्ये पण प्रत्येक वेळी कमीत कमी विरोधकांचे 10 नगरसेवक निवडून येतात. म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा रोहा कधीच नव्हता. पण आजची जी सभा झाली ती विराट झाली. उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी माझ्या रोहा तालुक्यातील सर्व जनता आली. माझे सर्व शिवसैनिक असतील, माझे सर्व धर्मातील लोक असतील, त्यामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, माझे जैन समाज असतील, माझे गुजराती समाज असतील, माझे बौद्ध बांधव असतील, कुठलाही समाज इथे राहिलेला नाही का उद्धव साहेबांच्या सभेसाठी इथं ऐकण्यासाठी तो आलेला नाहीये. आणि ही सभा तुम्ही म्हणता हा बालेकिल्ला किंवा ही यशस्वी कार्य झाली, तर माझ्या शिवसैनिकांनी आपण बघत असाल का गेले, आपण पण पत्रकार आहात का, गेले 8 दिवस माझा शिवसैनिक अगदी कायद्यासारखा राबतोय, स्वतः झेंडे बांधतोय, स्वतः बॅनर चिकटवतोय, स्वतः. म्हणजे असं कुणाला आम्ही कुठल्या एजन्सीला काम नव्हतं दिलं. अगदी काय करायचं, उद्धव साहेबांचं स्वागत कसं करतं, रात्रंदिवस माझे शिवसैनिक कोणी झोपले नाहीत. अगदी कोलाडच्या टोकापासून ते नागोठण्याच्या ह्याच्यापर्यंत, ते तणेराच्या ह्याच्यापर्यंत अगदी खूप मेहनत घेतली. ही सभा यशस्वी करण्यासाठी जी काय माझ्या शिवसैनिकांनी मेहनत घेतली, त्याचे खरोखर त्यांचे मी आभार मानतो. समीर, समीर शेडगे हा स्वच्छ चारित्र्याचा चेहरा रोहा समोर होता. मागे निसट्टा पराभव झाला, पण यावेळेला तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मन काय सांगतंय? यावेळी मी समीर शेळगे निवडणूक लढवेल न लढवेल काय मला माहित नाही, पण नगराध्यक्ष नक्की शिवसेनेचा असेल एवढं मी तुम्हाला सांगून देतो. याच्या पुढची तुमची रणनीती काय? याच्या पुढची रणनीती जे काय असेल ते नक्की भगवं वादळ या रोहा शहरामध्ये आणि रोहा तालुक्यामध्ये राहील. ह्याच्यामध्ये पहिला आलं लोकसभेचं इलेक्शन, तिथं आदरणीय गीते साहेबांना खासदार बनवल्याशिवाय आम्ही सर्व लोक म्हणजे सर्व शिवसैनिक असतील हे गप्प बसणार नाही. आणि ह्या रायगडवरती गीते साहेबांचंच नाव कोरलं जाईल. गीते साहेब. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.